मागच्या व्हिडिओपर्यंत आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स असं शिकत होतो, बरोबर. 2 रिॲक्शन पाहिल्यात आपण, ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड आणि ॲडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. पुढची ॲडिशन रिॲक्शन, ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स to aldehyde and ketones. त्याच्यापैकी आता अल्कोहोल कळतो तुम्हाला, अल्डिहाइड आणि कीटोन अगदीच चांगला कळतो. कसं ते बघा, अल्डिहाइड्स अँड कीटोन जे अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. पहिले तुम्हाला हेमीॲसिटल मिळेल, तो पुन्हा अल्कोहोलच्या दुसऱ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होतो, दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर, आणि मग तुम्हाला ॲसेटल नावाचा कंपाऊंड मिळतो. एक्झॅक्ट रिॲक्शन कशी होते बघा. कोणाची, अल्कोहोल आणि काय, अल्डिहाइड घेऊ पहिले आपण. अल्डिहाइड कसं लिहितात माहिती आहे तुम्हाला, RC≡OH. सोयीसाठी असं लिहिलं आहे, RCHO. काय झाला, अल्डिहाइड रिॲक्ट विथ अल्कोहोल, अल्कोहोल कळतो तुम्हाला ROH झालं, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. पहिले अनस्टेबल कंपाऊंड मिळतो, त्याला हेमीॲसिटल म्हणतात. अनस्टेबल कंपाऊंड या पद्धतीने राहील बघा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पहिले विचार करा, मी सांगतोच, त्याच्यात काही विषय नाही. असा RCH झालं. आता बघा, हा OH ग्रुप इथे ॲड होतो, OH आणि OR डॅश, याला म्हणतात हेमी ॲसिटल. कसा कंपाऊंड असतो तो, अनस्टेबल. बघा व्यवस्थित, तो OH आणि H खालीवर झाला तर काही फरक नाही पडत. हा जो हेमीॲसिटल आहे हा पुन्हा अल्कोहोलच्या सेकंड मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो, म्हणजे RCOHHOR डॅश, हेमीॲसिटल. अगेन रिॲक्ट विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ OH इन प्रेझेन्स ऑफ, टेस्ट वेगळंच आहे, इन प्रेझेन्स ऑफ काय, ड्राय HCl. तुम्हाला ॲसिटल नावाचा कंपाऊंड मिळतो. बघा बरं, काय वाटतं तुम्हाला, काय बाहेर पडेल. बघा मग याचा फायनल कंपाऊंड असा, RCHOR डॅश झालं. हा H आणि हा OH, असं काय बाहेर पडेल, H2O. काय उरला, O आणि हा डॅश, OR डॅश. इट इज कॉल्ड ॲसेटल. कोणता कंपाऊंड झाला तो, ॲसेटल. बघा व्यवस्थित रिॲक्शन ऑब्झर्व करा. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल हा ग्रुप बदलायचा आपल्याला फक्त, CH3 झाला, C≡OH, CH3CHO. नाव पाठ आहे तुमचं, असिटा अल्डिहाइड प्लस अल्कोहोल घ्यावा लागेल. अल्कोहोल तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता. समजा आपण इथिल अल्कोहोल घेतला, म्हणजे C2H5OH इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. बघा ही रिॲक्शन चालू आपली पहिली स्टेप.
काय मिळेल तुम्हाला CH3, पुढे C, खाली H, बघा झालं, पुढे OH, इथं ॲसेटल, इथं OH आणि OR डॅश होता, OR डॅश, O इथं R डॅश काय C2H5, याचं नाव हेमी ॲसेटल. पुन्हा रिॲक्ट होतो दुसऱ्या मॉलिक्यूल अल्कोहोलच्या दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर, म्हणजे CH3C, OH, H, O, C2H5 प्लस C2H5OH in presence of dry HCl. बघा HOH असा गेला, H2O हा ग्रुप फक्त इथे अटॅच होईल, म्हणजे CH3C, H, C2H5O, OC2H5, OC2H5, इथं OC2H5, OR डॅश, OC2H5 प्लस काय H2O बाहेर पडतो, ॲसिटल कंपाऊंड मिळाला. त्याचं नाव लिहावं लागेल आपल्याला. आता बोला बरं मनातल्या मनात काय नाव असेल त्याचं. ॲसिटल दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, अजून एक नाव लिहू शकतो आपण. काय नाव त्याचं, ॲसिटल असं नाव द्यायचं असेल तर असं. हे जे दोन सबस्टिट्यूएंट आहे, हा ग्रुप पार्ट आहे तुमचा OC2H5 ना, OR ला काय म्हणतो तुम्ही अल्कॉक्सी ग्रुप, मग हा OC2H5 म्हणजे इथॉक्सी ग्रुप. पहिल्याच कार्बन आहे 1 2 म्हणजे 1 1, एकाच कार्बनवर किती इथॉक्सी ग्रुप आहे 2, डाय इथॉक्सी, डाय इथॉक्सी. 2 कार्बनवाला अल्केन काय असतो इथेन, 1 1 डायइथॉक्सी इथेन, नाही तर बेस्ट वे काय ॲसेटल. मग आता वापस अल्डिहाइड्स रिॲक्ट विथ अल्कोहोल in presence of dry hydrogen chloride, first gives hemiacetal unstable compound which again reacts with the second molecule of alcohol, gives acetal compound. For example, acetaldehyde react with ethanol in presence of dry HCl, gives hemiacetal, which again react with second molecule of ethyl alcohol, gives 1,1 diethoxyethane. अल्डिहाइडची झाली. तशीच रिॲक्शन कोणाची करावं लागेल आपल्याला, कीटोनची. मग कीटोनसाठी रिॲक्शन आता. सो ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू कीटोन्स. आता कीटोन्स 1,2 डायल किंवा 1,3 डायल त्याच्याच बरोबर रिॲक्ट होतो. मग असं बघा, कीटोन लिहिता येतं तुम्हाला C डबल बॉन्ड OR, माहिती तुम्हाला RC डबल बॉन्ड OR. काय झाला हा कीटोन. याची रिॲक्शन जी कीटोनची ती फक्त अल्कोहोलच्या 1,2 डायल किंवा 1,3 डायल बरोबर रिॲक्शन होते. मग आपण 1,2 डायल घेऊ, म्हणजे असा HO CH2 HO CH2. काय करावं लागेल तुम्हाला, जॉईन करावं लागेल. याचं नाव तुम्हाला लिहून दिलंय मी बऱ्याच वेळेस, इथेन 1,2 डायल, इथेन पूर्ण लिहायचं 1,2 डायल. ॲक्च्युली मी नॉमेनक्लेचरच्या वेळेस याला असं लिहून दिलंय HO CH2 CH2 HO. तेच आहे बघा, CH2 सिंगल बॉन्ड CH2 HO HO. सोयीसाठी असं लिहिलंय रिॲक्शन समजावी म्हणून. इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl सायक्लिक केटल कंपाऊंड मिळतो तुम्हाला. कसा मिळतो, सायक्लिक केटल कसा मिळतो बघा, असा हा कंपाऊंड बाहेर पडतो H2O. हे कसं जॉईन करायचं, मग R C R झालं, OCH2 उरला, मग O CH2 O CH2. कार्बनची व्हॅलेन्सी बघा 2 आणि 1 3, याला जॉईन करावं लागेल. सायक्लिक केटल म्हणतात त्याला.
प्लस काय बाहेर पडला H2. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये H2 बाहेर पडला तर काही दिलेलं नाही, ते आपल्याला कळायला पाहिजे. सो इट इज सायक्लिक केटल. मग फॉर एक्झाम्पल पाहू आपण, त्याच्यात तुम्ही तथ देऊन गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल बघा काय घेतो आपण, CH3 C डबल बॉन्ड O CH3. नाव माहिती तुम्हाला ॲसिटोन. लिहिण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. कसं लिहिलं होतं आपण याला, CH3 C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन म्हणजेच प्रोपॅनोल प्लस HO CH2 HO CH2. नाव काय त्याचं, इथेन 1,2 डायॉल ग्लायकॉल पण म्हणतात. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl कंपाऊंड तुम्हाला दिसतोय सरळ सरळ, CH3 C CH3. हा H2O बाहेर पडेल, काय उरेल O CH2 O CH2 प्लस H2O. काय झाला तो, केटल. दुसरं नाव पण लिहिता येते आपल्याला, तुम्हालाही सुचत असेल बघा, काहीतरी तो येईल. तर हा ग्लायकॉल बोललो तुम्ही, तुम्हाला झालं 2 कार्बन. सो इथिलीन ग्लायकॉल केटल म्हणतात त्याला. रिॲक्शन ऑफ ॲसिटोन विथ अल्कोहोल. राहील लक्षात तुमच्या. पुढची रिॲक्शन होता, नाव नेक्स्ट रिॲक्शन ऑफ aldehyde and ketone with GR म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. पाठ झालाय तुमचा तो आता, पहिल्या चॅप्टरपासून चालू आहे आपला R-MgX. याचं रिॲक्शन मेकॅनिझम सेम राहतो, रिॲक्शन कोणती राहतो. इन प्रेझेन्स ऑफ काय, ड्राय इथर. पहिले ॲडिशनल कंपाऊंड मिळतो, अनस्टेबल असतो, त्याचा हायड्रोलिसिस झाल्यावर फायनल कंपाऊंड मिळतो. जसं RC डबल बॉन्ड OH. काय घेतलं आपण, अल्डिहाइड प्लस R-MgX अल्किल मॅग्नेशियम हलाइड. म्हणजेच कोणतं रिएजंट, ग्रिग्नार्ड रिएजंट. इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर. पहिले काय मिळतो, अनस्टेबल कंपाऊंड मिळतो तुम्हाला, ॲडिशन कंपाऊंड. हे पण माहिती पडलं, इथं जातं, इथे अटॅच होतो, म्हणजे RCR इथं H. R वेगळा असेल त्याला डॅश करायचा, सेम पण राहू शकतात. पुढे OMgX ॲडक्ट म्हणतात, क्यू ॲडिशन कंपाऊंड. याचं काय करायचं, हायड्रॉलिसिस H2O H-OH. काय मिळेल बघा, असा कंपाऊंड RCR खाली HO आणि हा OH प्लस Mg. हे तर माहिती तुम्हाला, X आणि OH. बघा बरं, दिसतं का तुम्हाला, नाही. कॅमेरा फिरून घेऊ आपण, आता दिसतंय. हा जो आला CHOH म्हणजेच OH ग्रुप. याचा काय मिळतं तुम्हाला, अल्कोहोल. मग कसं बोलाल, अल्डिहाइड्स रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. फर्स्ट गिव्ज ॲडिशन कंपाऊंड अनस्टेबल, म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवतो आपण. विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल पाहू, फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH. नाव पाठ आहे तुमचं असिटा अल्डिहाइड किंवा इथॅनॉल प्लस
CH3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ काय ड्राय इथर. माहिती तुम्हाला इथं जाईल. मग कसं राहील कंपाऊंड CH3C वरती CH3H OMgBr ॲडिशन कंपाऊंड. याचं काय करायचं हायड्रॉलिसिस ॲसिडिक कंडिशन H+ लिहिला म्हणजे कसं मिळेल कंपाऊंड बघा CH3C CH3H O आणि हा H OH प्लस MgBr अँड OH. तर कंपाऊंडचं नाव काय बघा सांगा त्याला व्यवस्थित लिहा. अरे तुम्हाला इकडं तिकडं केलं की लगेच त्रास होतो बघा. CH3C झाला पुढे CH3C हा काय CH आहे. मला इथं लिहून टाकतो CH आणि खाली OH दिसला. आता नाव सांगा मग कॉमन नेम सांगा पहिले. ट्रायबल आइसोप्रोपिल अल्कोहोल और प्रोपेन टू ऑल. So acetaldehyde react with Grignard reagent to give secondary alcohol. काय नाव त्याचं प्रोपेन टू ऑल. बघा रिॲक्शन इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे ती. डायरेक्ट सेकंडरी अल्कोहोल मिळाला तुम्हाला acetaldehyde घेतल्यानंतर. फॉर्मॅल्डिहाइड घेऊन पाहू आपण काय होतं. मग फॉर्मॅल्डिहाइडसाठी इथं काय असतो HC डबल बॉन्ड OH फॉर्मॅल्डिहाइड प्लस हा सेम कंपाऊंड घेऊ CH3MgBr ड्राय इथर. हा ग्रुप इथं येईल म्हणजे HCH इथं CH3 पुढे OMgBr ॲसिड हायड्रॉलिसिस H+ कसं रे HCCH3H OH प्लस MgBr अँड OH. याचं नाव बघा आता त्याचं नाव असं कळत नसेल तर असं लिहून दाखवतो. CH3 सापडला CH2 अँड OH. काय नाव याचं आता इथॅनॉल किंवा इथिल अल्कोहोल. इट इज इथॅनॉल. प्रायमरी अल्कोहोल मिळाला. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन आहे म्हटले. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड जर रिॲक्ट झाला ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही अल्डिहाइड घेतला तुम्ही सेकंडरी अल्कोहोल मिळतो. झालं. मग कीटोनचं काय होतं ते पुढची गोष्ट आहे. बोर्डवर जागा रिकामी आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्ही सांगायचं आता बघा अल्डिहाइड चेंज करतोय मी CH3CH2C डबल बॉन्ड OH. नाव माहिती तुम्हाला प्रोपॅनल 3 कार्बनवाला प्रोपॅनल. झालं. प्रोपॅनल प्लस CH3MgBr इन प्रेझेन्स ऑफ काय ड्राय इथर. काय मिळेल तुम्हाला CH3CH2C खाली H वरती हा ग्रुप लागतो CH3OMgBr हायड्रॉलिसिस HOH H+ कसा कंपाऊंड मिळतो बघा CH3CH2 CH3CH2 हा CH लिहून टाकतो. CH वरती CH3 O आणि हा H असं काय OH प्लस MgBr अँड OH. माहिती या कंपाऊंडचं नाव सांगा आता.
बघायला 1 2 3 4 अशी चेन तयार होते ती लॉंगेस्ट चेन. 2 वर कोणता ग्रुप आहे OH म्हणजे ब्युटेन टू ऑल. ब्युटेन टू ऑल आला म्हणजे याचा अर्थ तो काय झाला सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे एकदा पुन्हा कन्फर्म झालं फक्त फॉर्मॅल्डिहाइडची रिॲक्शन झाली ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो CH2OH वाला असा CH2OH. बाकी फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही ॲल्डिहाइड घेतला तर काय मिळतो तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल. मग कीटोन बरोबर कशी रिॲक्शन होईल काय मिळेल मग कीटोन बरोबर ते पाहू आपण. नाव रिॲक्शन ऑफ कीटोन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. कीटोन माहिती आहे तुम्हाला कसा घेतो आपण 2 अल्किल ग्रुप असतात. इट इज कीटोन रिॲक्ट विथ RMgX अल्किल मॅग्नेशियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पुन्हा सेम मेकॅनिझम R ग्रुप इथं हा जर डॅश असेल तर डॅश लिहू R डॅश सिंगल बॉन्ड OMgX कॉम्प्लेक्स किंवा ॲडिशन कंपाऊंड. याचं काय करतो आपण हायड्रॉलिसिस. सॉरी काय राहील R डॅश OH बाय प्रॉडक्ट ठरलेला आहे X अँड OH. बघ 3 अल्किल ग्रुप झालं. हा कार्बन 3 अल्किल ग्रुपला अटॅच आहे 3 कार्बनला अटॅच आहे म्हणजे काय मिळालं तुम्हाला टर्शरी अल्कोहोल. मग वाक्य व्यवस्थित सांगायचं आता असं वेन कीटोन्स रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर फर्स्ट गिव्स कॉम्प्लेक्स ॲडिशन कॉम्प्लेक्स विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस गिव्स टर्शरी अल्कोहोल. मग एकदा वापस फॉर्मॅल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो. फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही ॲल्डिहाइड घेतला पण सेकंडरी अल्कोहोल मिळतो आणि जर कीटोन घेतला तर टर्शरी अल्कोहोल. मग फॉर एक्झाम्पल बघा CH3C डबल बॉन्ड O CH3 नाव पाठ आहे तुमचं ॲसिटोन प्लस CH3MgBr नाव माहिती तुम्हाला मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. पुढे इन प्रेझेन्स ऑफ काय ड्राय इथर कसं राहील CH3 ग्रुप इथं CH3C CH3OMgBr झालं. पुढे काय हायड्रॉलिसिस HOH H प्लस CH3C CH3 खाली पण काय आहे CH3OH प्लस MgBr अँड OH काय मिळालं तुम्हाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. नाव तर पाठ झालं चॅप्टरच झालेलं आहे आपलं त्याच्यामुळे आता नावं नॉमेनक्लेचरला तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. किंवा काय लिहितो आपण 2-मिथिल प्रोपेन टू ऑल कीटोन मिळाला. मग एक रिॲक्शन जे पोरं व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांच्यासाठी मी कंपाऊंड देतो तुम्ही रिॲक्शन लिहून पाठवा. इथं ॲसिटोनच घ्या CH3C डबल ते बी कशाला लिहून घेऊ मी ॲसिटोन घ्या प्लस इथिल मॅग्नेशियम क्लोराईड घ्या. प्रॉडक्ट लिहून पाठवा मला. काय काय घ्यायला लावलं तुम्हाला मी ॲसिटोन अँड इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. तर पुढची अल्डिहाइड कीटोनची रिॲक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. याचा फॉर्म्युला असतो NH2OH. काय फॉर्म्युला हायड्रॉक्सिल अमाइनचा NH2OH लिहिताना मी H2NOH लिहिला
सोयीसाठी रिॲक्शनमध्ये व्यवस्थित वापरता येईल म्हणून. हा पहिल्यांदा झाला असेल तुम्हाला कंपाऊंड NH2 ग्रुप म्हणजे अमाइन असतो, OH हायड्रॉक्सिल झालं, त्याच्याबरोबर रिॲक्शन कशी होईल बघा. तर असं ॲडिशन रिॲक्शन होती ती ॲसिडिक मीडियममध्ये. अल्डिहाइड घेऊ आपण RCH, सरळ लिहू आता, जाऊ द्या, H डबल बॉन्ड O. काय घेतलं तुम्ही, अल्डिहाइड प्लस H2N इन विथली ॲसिडिक मीडियम. ॲसिडिक मीडियम H+ दाखवतो आपण. अरे राहून गेला, H2NOH. काय नाव याचं, हायड्रॉक्सिल अमाइन. बघा काय बाय प्रॉडक्ट सांगा, बाकीचं मी लिहून देईल तुम्हाला. बघा O आणि H2O बाहेर पडेल. काय राहील मग, RCH सरळ लिहून घेतला. पुढे एक प्रॉब्लेम करतो, तुम्ही सांगायचा मला. R-CHNOH H2O बाहेर पडला. झाला. हा जो कंपाऊंड आहे याच्यात काय फॉल्ट आहे सांगा बरं. मीच केला तर मुद्दा बोल, तुम्ही खरंच बघता का. मला ऐकू येतो तुम्ही बोलायचं म्हणत सर इथं असं असं पाहिजे होतं. असं असं म्हणजे कसं पाहिजे होतं, काय करावं लागेल, इथं डबल बॉन्ड 1 2 3 4, कार्बनची व्हॅलेन्सी 4, नायट्रोजनची 3, 1 2 3 झालं. याचं नाव काय येतं मग, इट गिव्ज ऑक्झाईन. काय मिळतं तुम्हाला, ऑक्झाईन. हा असं लिहिलं पाहिजे, असं काही नाही, असं पण लिहिलं तरी चालेल, ऑक्झाईन. मग रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन वापस. अल्डिहाइड्स रिॲक्ट विथ हायड्रॉक्सिलामाइन इन विथली ॲसिडिक मीडियम गिव्ज करस्पॉन्डिंग ऑक्झाईन. राहील लक्षात. एक्झाम्पल घेऊ. CH3C डबल बॉन्ड OH नाव पाठ झालंय काय, असिटाल्डिहाइड प्लस H2NOH हे नाव तेच, हायड्रॉक्सिल अमाइन H+. माहिती तुम्हाला H2O बाहेर पडेल. CH3CH डबल बॉन्ड NOH प्लस काय H2O. याचं नाव असिटॉल्डॉक्झाईन. असिटॉल्डॉक्झाईन असं नाव लिहायचं. दुसरं घेऊ आपण एक्झाम्पल. HC डबल बॉन्ड OH नाव माहिती तुम्हाला, फार्मा अल्डिहाइड प्लस H2NOH H+ बाहेर पडेल. काय राहील, HCH डबल बॉन्ड NOH प्लस H2O. याचं नाव याच्यासारखं, फार्मा अल्डॉक्झाईन. कीटोनचं एक्झाम्पल घेऊ. कीटोन कसं लिहितो, CH3C डबल बॉन्ड O CH3. काय नाव याचं, ॲसिटोन प्लस H2NOH H+. पुन्हा सेम. काय राहील, CH3 डबल बॉन्ड NOH प्लस H2O. याचं नाव लिहायचं कीटॉक्झाईन. बरोबर, कीटोन घेतला असतं तर कीटॉक्झाईन. कीटोनचं एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटोन, मग ॲसिटॉक्झाईन. So this is the reaction of aldehydes and ketones with hydroxylamine किंवा हायड्रॉक्सिलअमाइन. हायड्रॉक्सिलअमाइन फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा, NH2-OH राहील तुमच्या लक्षात. बाकीचे रिॲक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये.